एजू मराठी चॅनलच्या व्ह्यूवर्सना सप्रेम नमस्कार. बातमी अत्यंत महत्त्वाची आहे. बातमी महत्त्वाची ठरणार आहे ती प्रत्येक गृहिणीसाठी, प्रत्येक अशा ज्येष्ठ नागरिकांसाठी जे आजकाल मोबाईलचा वापर करत आहे, परंतु बऱ्याचशा अशा बारीक बारीक गोष्टी ज्या त्यांच्या लक्षात येत नाही. त्याचप्रमाणे ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे ती आपल्या ग्रामीण भागातील नागरिकांसाठी. नेमकी बातमी काय आहे हे आपल्याला डिटेल बघायचंच आहे, परंतु तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे. बातमी काय आहे ते बघूया. तर बातमी आहे एका प्राध्यापिकेला म्हणजेच एका उच्च शिक्षित बाईला या ठिकाणी ऑनलाईन फ्रॉडमध्ये फसवण्यात आलेला आहे. 1, 2, 3 नव्हे तर तब्बल 40 दिवस ही लूट सुरू होती. तर बघूया संपूर्ण व्हिडिओ. तर प्रत्येकाने व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहायचं आहे आणि जाणून घ्यायचं आहे आणि यावरचे उपाय देखील तुम्हाला आपल्या चॅनलकडून सांगितले जाणार आहेत की नेमकं आपण काय करायला हवं आपल्या दैनंदिन जीवनामध्ये. जर तुम्ही हा व्हिडिओ यूट्यूब शॉर्ट्सवर बघत असाल तर खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून संपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्याला यूट्यूबच्या प्लॅटफॉर्मवर यायचे आहे. तर चला सुरुवात करूया आजच्या धमाकेदार व्हिडिओला. कोल्हापूर सारख्या मोठ्या शहरामध्ये एका उच्चभ्रू वसाहतीमध्ये राहणारं एक प्राध्यापक जोडपं दुपारच्या वेळी जेवणानंतर आराम करत बसलेलं होतं आणि अचानक अशाच वेळी त्यांना एक व्हॉट्सअपला कॉल येतो आणि तो कॉल उचलला जातो. कदाचित हीच एक मोठी चाहूल होती जिथं यांनी चूक केली. नेमकी काय चूक झाली हे आता आपल्याला बघायचंच आहे. कॉल येतात क्षणी त्यावेळी ती व्यक्ती कोण आहे हे माहिती नाही आणि ह्यावेळी त्या प्राध्यापक मॅडम हा कॉल उचलतात. बघा, प्रत्येकासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. नेमकं झालं काय, या स्टोरीमध्ये पुढं काय झालं हे सुद्धा आपल्याला जाणून घ्यायचं आहे. तर याच्यामध्ये असं होतं की ज्या वेळी कॉल येतो तर समोरचा एक व्यक्ती असतो आणि तो कॉलवर बोलायला सुरुवात करतो. बोलायला सुरुवात केल्यानंतर मात्र या ठिकाणी आपल्यासाठी देखील दुपारची वेळ ही निवांत वेळ असते आणि आपण जेव्हा असा एखादा कॉल येतो तर आपल्यालाही वाटतं शक्यतो आपण हे कॉल टाळायला हवे, परंतु बऱ्याचदा ह्या गोष्टी होतात. बघा, कोणतीही गोष्ट अनुभवातूनच माणसाने शिकायला हवी. बऱ्याचदा असं होतं या संबंधीचे अनेक गाईडलाईन्स टी व्हीवर रोज सुरू असतात, परंतु तरीही आपल्याकडून ह्या गोष्टी होत असतात आणि 1-2 हजार नव्हे किंवा 1-2 लाख नव्हे तर तब्बल 3.5 कोटींना गंडा घातलाय. बघा, तर एका कोल्हापूरच्या उच्चभ्रू वस्तीमध्ये हे प्राध्यापक कुटुंब राहत होतं. मॅडम सुद्धा प्राध्यापिका आणि सर सुद्धा प्राध्यापक होते आणि असंच दुपारी 1:30च्या सुमारास यांना एक कॉल येतो आणि जो कॉल साधा सुद्धा नसून तो कॉल येतो व्हॉट्सअपवर. आता व्हॉट्सअपवर कॉल आल्याने काय होतं हे सुद्धा तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यांना काय झालं, तो व्हॉट्सअपवर जेव्हा कॉल आला तर तेव्हा त्यांच्या आधार कार्डचा वापर करून मुंबईमधील माहीम येथे एका बँकेच्या शाखेत मनी लॉन्ड्रिंगचे 6 कोटी रुपये जमा झाले असून याबाबत डिजिटल अरेस्ट करून कायदेशीर कारवाई करणार आहोत असं या कॉलमध्ये सांगण्यात आलं. बघा, समोरील जो व्यक्ती होता त्याने असं दर्शवलं की तो एक उच्चभ्रू त्याचप्रमाणे उच्च शिक्षित एक अधिकारी आहे आणि तो अधिकाऱ्याच्या स्वरूपात म्हणजेच हा कॉल त्यांनी सांगण्यात आलं की हा कॉल तुम्हाला जो करण्यात आलेला आहे ते आम्ही ट्राय म्हणजेच काय तर ट्राय हा जो ही जी गव्हर्नमेंटची संस्था आहे भारतीय दूरसंचार नियमन प्राधिकरण यांचे आम्ही अधिकारी आहोत आणि आम्ही मुंबईच्या मेन ब्रांचमधून बोलत आहोत असं सांगण्यात आलं. आणि त्यांना असंही सांगण्यात आलं की तुमच्या आधार कार्डचा या ठिकाणी वापर झालेला आहे आणि तुमच्या आधार कार्डच्या वापरामुळे तुमच्या बँकेच्या शाखेमध्ये तुमचं जे बँकेचं अकाउंट आहे तिथे तुमच्या आधार कार्डवर एक बँक अकाउंट उघडण्यात आलं आणि त्या बँक अकाउंटमध्ये मनी लॉन्ड्रिंगचे म्हणजेच जसं एखाद्या एक्स व्यक्तीने कोणाकडून तरी लाच घेतली किंवा कोणाकडून तरी पैसे मागवायचे होते तर ते त्याच्या अकाउंटवर न मागवता ह्या प्राध्यापिका मॅडमच्या अकाउंटवर ते पैसे मागवले आहेत आणि 1-2 नव्हे तर तब्बल 6 कोटी रुपयांचा व्यवहार झालेला असून
ते आता तुमच्या याच्यावर जमा झालेले आहेत. आणि आता मात्र जो कोणी आरोपी असेल तो आम्हाला माहिती नाही, परंतु आता इथं तुमच्या आधारचा वापर झालेला आहे आणि तुमचं सगळं कागदपत्र या ठिकाणी वापरले आहे. त्यामुळे आमच्यासाठी मनी लॉन्ड्रिंग करणारे हे तुम्ही दोघंच आहात, किंवा तुम्ही ज्या मॅडमचं आधार कार्ड तिथं वापरलंय असं सांगण्यात आलं. अशा प्रकारची कोणतीही घटना घडलेली नव्हती, परंतु समोरील व्यक्तीने असं दर्शवलं की ते ट्रायचे अधिकारी आहेत आणि त्यांनी ही घटना इतकी रंजकपणे त्यांच्या समोर मांडली की प्राध्यापक मॅडम आणि सर या दोघांनाही असं वाटलं की हे आता सत्य घटना असून आता मात्र आपण अडकले जाणार आणि याच्यामध्ये मनी लॉन्ड्रिंग हे झालेलं आहे आणि 1-2 नव्हे तर तब्बल 6 कोटी रुपये तुमच्या अकाउंटवर आलेले आहे असं सांगण्यात आलं. याबाबत आता तुमची डिजिटल अरेस्ट करू आणि कायदेशीर कारवाई करू. डिजिटल अरेस्ट म्हणजेच काय, तर यामध्ये तुमचे सर्व सिम, त्या आधारशी रिलेटेड सगळे अकाउंट आम्ही फ्रीज करून टाकू. त्यानंतर तुमचे सर्व मोबाईल वगैरे या सगळ्या गोष्टी बंद होऊन जातील. याला म्हणतात डिजिटल अरेस्ट. आणि अशी धमकी किंवा अशी सूचना तिकडून हे जे बनावट ट्रायचे अधिकारी होते यांनी या प्राध्यापिका मॅडमला दिली आणि मॅडम इकडं गडबडल्या. आणि मग जो काही संवाद झाला तो संवाद असा होता की इथं त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात ठेवण्यात आलं होतं आणि ह्याच वेळी मॅडम फसल्या. हे जे बनावट अधिकारी असतात, आपण यांच्याशी काय बोलतो आहोत, कसं बोलतो आहोत ह्याचा ते पूर्णपणे अभ्यास करतात. आणि मी पुन्हा एकदा सांगतो, हा कॉल आला होता तो व्हॉट्सअपच्या व्हॉइस कॉलवर हा कॉल आल्यानेच या ठिकाणी मॅडम फसल्यात. एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची आहे, कोणत्याच बँकेकडून किंवा कोणत्याच अधिकाऱ्याकडून आपल्याला व्हॉट्सअपवर कॉल येत नाही. जर तुम्हाला असा काही कॉल येत असेल आणि अशी काही फसवणूक तुमच्या बाबतीत झाली असेल तर तुम्ही सुद्धा ती कमेंट बॉक्समध्ये मांडायची आहे, जेणेकरून इतर लोकांना त्याबाबत गोष्टी समजतील. बघा, एक घटना जर आपल्यासोबत घडती आहे आणि त्याचा त्रास जर आपल्याला होत आहे, तर अशी घटना इतरांसोबत घडू नये असं जर आपल्याला वाटत असेल तर तुम्हाला जर असा काही अनुभव आला असेल तर तो नक्कीच या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये आपल्याला मेन्शन करायचं आहे. तर बघूया या संपूर्ण घटनेमध्ये पुढे काय झालं. तर जो दिवस होता त्या दिवशी मात्र दुपारी 1:30च्या दरम्यान हा जो कॉल आला त्याच्यामध्ये अशा सगळ्या गोष्टी सांगण्यात आल्या आणि त्यामध्ये या ठिकाणी 18 एप्रिलला हा कॉल आला होता आणि त्यांना असं सांगण्यात आलं की ते ट्रायच्या मार्फत बोलत आहे आणि यांना असं सांगण्यात आलं की तुम्हाला जे आहे तर डिजिटल अरेस्ट करून कायदेशीर कारवाई करणार आहोत. यातून सुटका करून घ्यायची असल्यास पैसे द्यावे लागतील. म्हणजेच या ठिकाणी लाचखोरीचा प्रयत्न आहे असं ह्या दाम्पत्याला वाटलं आणि यांना वाटलं की ठीक आहे, 6 कोटीचा एक मोठा जो प्रकरण घडत आहे त्याच्यामधून वाचण्यासाठी काही थोडीफार रक्कम देऊन जर याच्यातून सुटकारा होत असेल, कारण की त्यांची धमकी अशी होती की आता आम्ही डिजिटल अरेस्ट केली आहे, परंतु तुम्ही जर आम्हाला सहकार्य केले नाही तर आम्ही प्रत्यक्ष पोलीस तिथे पाठवू आणि तुम्हाला हे करू. बऱ्याचदा असंही होतं, व्हॉट्सअपवरती हा ऑडिओ कॉल असो की व्हिडिओ कॉलमध्ये अक्षरशः एखाद्या रूममध्ये पोलीस स्टेशनचे चित्र उभे केले जाते किंवा अत्यंत एखादं ट्रायचं मोठं ऑफिस दाखवलं जातो. जो समोर बोलणारा व्यक्ती असतो तो अधिकाऱ्यासारखा बोलत असतो. त्यांचं पूर्ण ट्रेनिंग त्या पद्धतीने होत असतं आणि त्या पद्धतीने ते चर्चा करत असतात. तर बघा, या ठिकाणी जर तुम्ही पैसे पाठवले नाही तर आम्ही घरी प्रत्यक्ष पोलीस पाठवू आणि तुमची अटक करू असे म्हणताच हे दाम्पत्य पैसे देण्यासाठी तयार झालं. आणि पैसे 1-2 दिवस नाही तर हे पैसे जवळपास 40 दिवस यांच्यामध्ये संपर्क सुरू होता. सायबर भामटे, हे जे सायबर भामटे होते ते 40 दिवस या दाम्पत्याच्या संपर्कात होते. परराज्यातील विविध बँक खात्यांवर त्यांनी RTGS आणि NEFT द्वारा 15 वेळा ऑनलाईन रक्कम उकळली. पैसे देण्यासाठी यावेळी हे जे दाम्पत्य होतं हे अत्यंत घाबरलेलं होतं आणि बऱ्याचदा असं होतं
आपण याबाबत कोणाशी चर्चा करत नाही आणि चर्चा न केल्यामुळे याचा परिणाम मात्र आपल्याला भोगावा लागतो. याच वेळी हे जर दाम्पत्य कोणाशी जाऊन भेटलं असतं, कोणाला जर या गोष्टीबाबत सांगितलं असतं तर नक्कीच कोणीतरी त्यांना मार्गदर्शन केलं असतं. परंतु तब्बल 40 दिवस हे दाम्पत्य त्यांना विविध मार्गातून पैसे पाठवत राहिलं आणि तब्बल सगळी गोष्ट किंवा सगळा हिशोब केल्यानंतर असे लक्षात आले की जवळपास 3.5 कोटी रुपये हे त्यांच्याकडून उकळले आहेत. आता कोणी असो, कितीही आपण सगळे जे आहोत तर ह्या शिक्षण क्षेत्रामध्ये जे कोणी काम करणारे लोक असतात यांना पगाराव्यतिरिक्त कोणताच सोर्स नसतो. त्यामुळे यांच्या ज्या काही ठेवी असतात या सगळ्या मूल्यवान ठेवी, आयुष्याची जी पुंजी असती ती सगळी यांच्या ज्या काही FD होत्या तर त्या FD वेगवेगळ्या FD त्यांच्या वेगवेगळ्या ठिकाणी होत्या आणि अशा 15 FD यांना मोडाव्या लागल्यात तर यांना पैसे देण्यासाठी. मात्र पुढे काय झालं हे देखील महत्त्वाचं आहे. याचा छडा कसा लागला तर एक दिवस असेच ह्या दाम्पत्याची जी मुलगी होती ती डॉक्टर आहे, पेशाने डॉक्टर होती आणि ती जेव्हा कोल्हापूरला आली तर तिने घरामध्ये जो आईबाबांचा वावर होता तो वेगळ्या स्वरूपात बघितला. काही दिवसांपासून अस्वस्थ असलेली आई ही त्यांना नजरेस पडत होती आणि त्यावेळेस त्यांनी जेव्हा खोलवर विचारपूस केली की आई तुला झालं काय, नेमकं काय आहे, तुमच्या वागण्यामध्ये मला बदल दिसत आहे, तुम्ही कायम चिंताग्रस्त दिसत आहे. तर ह्यावेळी मात्र आईने मुलीला सगळी गोष्ट झालेली सांगितली आणि त्यावेळी मात्र मुलगी गडबडली आणि मुलीला मात्र ही गोष्ट लक्षात आली की आपल्या आईवडिलांसोबत सायबर क्राईम झालेला आहे, त्यांना ऑनलाईन गंडा घालण्यात आलेला आहे आणि त्याच वेळी त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली आणि हे प्रकरण उघडकीस आलं. अद्यापही आता याच्यामध्ये जे पण मोबाईल नंबर वापरले गेलेले असतात, जे पण अकाउंट नंबर्स वापरलेले असतात हे तात्पुरत्या स्वरूपाचे असतात, हे बनावट असतात. आता मी जरी तुम्हाला रक्कम पाठवली तर ते अकाउंट तात्काळ तिथले पैसे विड्रॉ केले जातात, अकाउंट बंद केलं जातं, कोणता व्यक्ती होता, कुठला होता आणि हे सगळं परराज्यामध्ये याचे धागेदोरे असल्याने आपल्या पोलिसांवर देखील याचे लिमिटेशन्स येतात. त्याच्यामुळं हा एक धक्कादायक प्रकार आपल्या महाराष्ट्रामध्ये घडलेला आहे. तर ही सतर्क करणारी बातमी आहे ती प्रत्येक ज्येष्ठ नागरिकासाठी, प्रत्येक गृहिणीसाठी, प्रत्येक अशा विद्यार्थ्यासाठी किंवा प्रत्येक, मी तर म्हणतो याच्यामध्ये शिक्षित अशिक्षित असा काहीच प्रकार नाही आहे. आपण बघू शकतो रिटायर्ड प्राध्यापक जे दाम्पत्य आहे त्यांच्या बाबतीत ही गोष्ट घडली आहे. त्यामुळं असं आपण म्हणू शकत नाही फसवणूक कोणाचीही होऊ शकते. सतर्क राहायला हवं. तर आता बघूया की कोणते उपाय आपल्याला करायचे. नक्कीच माझ्या मते तुम्हाला हा संपूर्ण व्हिडिओ आवडलेला आहे, त्याच्यामुळे पटकन आता चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की ही जी महत्त्वाची माहिती ही तुम्हाला मिळालेलीच आहे. परंतु त्याचप्रमाणे ह्या चॅनलला सबस्क्राईब केल्याने तुम्हाला अधिक अशा काही बातम्या ज्या तुम्हाला शिक्षित करतील. आपल्या चॅनलचा जो उद्देश आहे तो हाच आहे की लोकांना शिक्षित करणे. आपल्या चॅनलचं नाव आहे एज्यू मराठी, म्हणजे एज्युकेशन संदर्भात प्रत्येक जी माहिती आहे ती तुम्हाला मराठीमध्ये पोहोचवण्याचं काम आपलं चॅनल करत असतं. तर आता बघूया याच्यातून वाचायचं कसं. सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे प्रत्येकाने, तुम्हाला कोणत्याही अधिकाऱ्यामार्फत किंवा कोणाही मार्फत सरळ कॉल येत नाही. त्या संबंधीचा मेल असेल, ह्या गोष्टी तुम्हाला येऊ शकतात. फोन जर आला तर तो तुमच्या नंबरवर येणार आहे. व्हॉट्सअपवर कोणतेही अधिकारी कॉल करत नाही, याची तुम्ही वारंवार लक्षात ठेवायचं आहे. असे काही कॉल जर आले, कोणत्या लिंक आल्या, याला अजिबात क्लिक करायचं नाही आहे. बऱ्याचदा असं होतं आईवडील ज्यांचं वय 50-60 आहे यांना एवढ्या गोष्टी मोबाईलमधल्या लक्षात येत नाही. तर अशा लोकांसाठी सुद्धा एक महत्त्वाचा संदेश की तुम्हाला जर काही संशयास्पद वाटलं किंवा काही गोष्टी असतील तर त्या एक वेळ तुमच्या घरातल्या कोणी जो टेक्नोसेवी असेल त्याला दाखवून घ्या, किंवा जे तरुण हा व्हिडिओ बघत आहे यांनी सुद्धा आपल्या आईवडिलांना हा व्हिडिओ अवश्य दाखवा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त फॉरवर्ड करा, जेणेकरून ही जी घटना आहे ही सगळ्यांपर्यंत गेली पाहिजे आणि सगळ्यांना समजलं पाहिजे.